श्रीराम समर्थ श्रीराम। शुगा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी आम्हाला दशक 7 समास 8 मध्ये श्रवण भक्ती, श्रवणाचं महत्त्व ज्या समासात सांगितलं आहे तो समास आम्ही गेले काही दिवस झाले ऐकत आहोत। श्रवण निरूपण नाम समास अष्टम अशा प्रकारचा समास आहे। ओवी क्रमांक आपण कालपर्यंत 21 पाहिले आहेत, आज 22वी ओवी। श्रीराम समर्थ श्रीराम। न देखता दिनकर, पडे अवघा अंधकार। श्रवणे विण प्रकार, तैसा होय श्रीराम। कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा मुक्ती। कैसी आहे सहज स्थिती, हे श्रवणे विण न कळे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी आता साधकाच्या दृष्टीने आम्ही काय विचार करावा ते सांगितलं आहे। साधकाने साधना करताना, आणि ती कोणती साधना? श्रवण साधना। बसण्याच्या अगोदरच, म्हणजे श्रवणाला बसण्याच्या अगोदरच श्रवणाची मानसिक स्थिती, मानसिक तयारी ही साधकाने पहिली केली पाहिजे। जेवणाला बसण्याच्या अगोदर आमच्या माता भगिनी त्या पात्राच्या भोवती रांगोळी काढतात, उदबत्ती लावतात, हळूच एक एक पदार्थ आणून वाढतात। त्या पदार्थांचा सुगंध आम्हाला मिळतो आणि त्यामुळे जेवणाची जी इच्छा आहे ती अधिक दुणावते, जेवण अधिक गोड वाटते। बस त्याचप्रमाणे श्रवणाचं आहे। आम्ही श्रवणाला बसण्याच्या अगोदर आम्हाला श्रवण करायचं आहे आणि काही चांगलं घ्यायचं आहे त्यातलं, ही मानसिक अवस्था आमची तयार आपण केली पाहिजे। आपले इंद्रिय त्या विषयांचं सेवन करत असतात की मन आधी जे मागते। आपण पूजेला बसलो असताना सुद्धा पूजेमध्ये आपल्याला अनंत विचार मनात येतात, पण पूजा मात्र चालू असते। मन वेगळं काम करते आहे आणि तन वेगळं काम करते आहे। भक्तीमध्ये शरीर आणि मन या दोघांचा संगम जेथे होतो तेथे साधना सुरू होते। म्हणून जप करताना आम्हाला आसनावर बसावं लागते, मन शांत करावं लागते, मनाला निर्विचारी करावं लागते। आजूबाजूला असलेला सगळा जो मनातला गोंधळ आहे तो आपल्याला झटकून टाकावा लागतो।
नंतर साधना होते. आम्ही धावत पळत आलो आणि बसलो आणि एकदम साधनेला सुरुवात केली तर आमच्या मनामध्ये अगोदर झालेले जे काही संस्कार आहेत त्या संस्कारामुळे मन शांत नसते. म्हणून प्रार्थना. आता आपण निरूपण करण्याच्या अगोदर 2 श्लोक म्हणतो. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, आणि दुसरा श्लोक म्हणतो आपण की मला आता दासबोध तुम्हीच सांगा. यासाठी म्हणून मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. समर्थांना प्रार्थना करतोय, मन शांत करतोय त्या श्लोकाच्या माध्यमातून. म्हणजे मनाची तयारी. जसं एखाद्या वेळेस आपण पाहत असाल की धावणारे मुलं की जे धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतात आहे ते मुलं धावण्याच्या अगोदर काही स्वतःच्या शरीराच्या अशा हालचाली करतात की जेणेकरून त्यांना धावण्यासाठी स्फूर्ती प्राप्त होईल. म्हणजे व्यायाम करण्याच्या अगोदर आम्ही शरीर संचलन करतो, त्याप्रमाणे मन सुद्धा श्रवण करण्याच्या अगोदर ते संचलित झालं पाहिजे, त्या ठिकाणी ते केंद्रित झालं पाहिजे. म्हणून आधीचा जो संस्कार आहे तो पुसण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे श्रवण व्यवस्थित घडते, अवधान व्यवस्थित टिकून राहते. मला कल्पना आहे की जे वयस्क आहेत किंवा मध्यम वयाचे आहेत त्यांच्याकडे संसाराचा व्याप जास्त आहे, खूप काम आहे, आपली उदरनिर्वाहासाठी करत असलेली आपली नोकरी आहे, अनेक गोष्टी आपल्या समोर येतात ज्या कधी कधी मनाला धक्का देतात, मन विचलित करतात, सुखदुःखामध्ये कुठेतरी मन भटकत असते. आणि अशा वेळी एखादी गोष्ट ऐकायची असेल तर कान ऐकत असतात, मन ऐकत नसते. म्हणून त्या मनाने ऐकलं पाहिजे, यासाठी आपण त्या मनाला शिकवलं पाहिजे की आता तू ऐक, तुला ऐकायचं आहे. समर्थांनी तेच सांगितलं की व्यवस्थित ऐकलं तर काय परिणाम होतो. ज्याप्रमाणे न देखता दिनकर पडे अवघा अंधकार, श्रवणे विण प्रकार तैसा होय. श्रवण जर घडलं नाही तर सूर्य नसताना ज्याप्रमाणे सर्वत्र अंधार होतो त्याप्रमाणे श्रवण जर घडलं नाही तर आपल्या ज्ञानाच्या दृष्टीने कुठली आपली प्रगती होत नाही. पुन्हा मनुष्य त्या पदावर येऊन थांबतो, पुढे जातच नाही. 2 पावलं पुढे टाकतो आणि 2 पावलं मागे टाकतो. अशी अवस्था माणसाची होते की चालला किती 100 पावलं चालला, पण किती अंतर कापलं तर 2 फुटे या जागेवरून सरकला नाही. याचा अर्थ असा की आपण श्रवण करताना आपण ते ग्रहण करण्याची गरज आहे. श्रवणाच्या माध्यमातून ग्रहण होते असं नाही आहे. त्या मनाला तिथे केंद्रित केलं, मनाला त्याची गोडी लावली की त्याचा वेगळा आनंद असतो. म्हणून समर्थ कुठल्या कुठल्या गोष्टीने आम्हाला श्रवणाने कुठली कुठली गोष्ट प्राप्त होऊ शकते याची यादी समर्थ देतात. श्रीराम समर्थ श्रीराम. कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा मुक्ती, कैसी आहे सहज स्थिती, हे श्रवणे विण न गळे. श्रीराम, श्रवणाशिवाय आपल्याला कळणार नाही 9विधा भक्ती म्हणजे काय, ती कशी करावी. श्रवण केल्याशिवाय कसं कळणार. कैसी चतुर्विधा मुक्ती, मुक्तीचे 4 प्रकार आहेत. 4 प्रकारच्या मुक्ती कशाला म्हणावी आपण. सलोकता,
कशाला म्हणावी समीपता, कोणत्या स्वरूपता म्हणजे कशा प्रकारची मुक्ती आहे, आणि सायुज्यता मुक्ती सर्वात श्रेष्ठ का आहे, कसं कळेल? श्रवणाशिवाय कळणार नाही. व्यवहारातील गोष्टी जशा आम्हाला श्रवणाशिवाय कळत नाही, तशा अध्यात्मातल्या गोष्टी सुद्धा श्रवणाशिवाय कळत नाहीत. म्हणून त्या ऐकल्या पाहिजे. न कळे षटकर्म, षटकर्माचरण, न कळे कैसे पुरश्चरण, न कळे कैसे उपासन विधियुक्त. सगळ्या गोष्टी विधियुक्त झाल्या पाहिजे. दोन शब्द सुंदर आहे, विधी आणि निषेध. निषेध याचा अर्थ असं करू नये, आणि कसं करावं याचा अर्थ विधी. पूजा विधी असा शब्द आहे, म्हणजे पूजा कशी करावी. जपविधी, जप कसा करावा. यज्ञविधी, यज्ञ कसा करावा. त्याप्रमाणे आम्हाला कळणार नाही की षटकर्म कसे करावे. 6 प्रकारचे कर्म आहेत. त्या षटकर्मामधून आम्हाला शरीर शुद्धी करता येते. मनुष्यशुद्धी, शरीर शुद्धी. तर शरीर शुद्धीसाठी 6 प्रकारचे कर्म आहे. जसं नेती आहे, धौती आहे, नवली आहे, बस्ती आहे, कपालभाती आहे, आणि इतकंच नाही तर त्राटक आहे. या प्रत्येक शब्दांचा अर्थ आपल्याला ज्ञात आहे की शरीर शुद्धीसाठी या क्रियांची गरज आहे. या क्रिया सुद्धा कोणी शिकवल्याशिवाय कळणार नाही, कोणी सांगितल्याशिवाय कळणार नाही. मनाने आम्ही काहीतरी करत बसू तर त्यामधून कदाचित उपाय होण्याच्या ऐवजी अपाय होण्याची शक्यता आहे. म्हणून जाणत्याकडे जाऊन आम्हाला त्या गोष्टी ऐकाव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात, आणि मग करावं लागते. तसंच उपासना आहे. कशी उपासना करायची हे सुद्धा श्रवणाच्या माध्यमातून कोणाकडनं समजून घेतलं पाहिजे. नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने, नाना योग तीर्थाटणे, श्रवणे विन न कळे. श्रीराम प्रत्येक चरणाच्या शेवटी समर्थ म्हणतात श्रवणे विण न कळे, किंवा श्रवणे विण न कळती. कसं व्रत करावं, दान कसं करावं, कोणाला दान करावं, तप कसं करावं, साधना कशी करावी, योग कसा करावा, तीर्थाटन कसं करावं, आम्हाला कसं कळेल? ते कळण्यासाठी जाणत्याला विचारावं लागेल. आणि त्या माध्यमातून जाणता जेव्हा आपल्याला सांगतो त्याप्रमाणे जर आम्ही विधी केला तर आपल्याला त्यापासून लाभ मिळतो. जसं योग म्हटलं तर नुसता एक योग नाही आहे, 8 प्रकारची योग आहेत. प्रत्येक योगाचं महत्व आहे. कोणाला विचारलं का योग म्हणजे काय, तर योग म्हणजे काय बा, ते नाक वगैरे दाबतात आणि श्वास घेतात सोडतात असं काहीतरी आहे बा. तो कसा करावा, जाणत्याला पुसावं, मनाने करू नका. तो योग नुसता तेवढा योग नाही, तर एकूण 8 प्रकारची योग आहेत. त्यातला पहिला योग याला यम असं म्हणतात. अगदी थोडक्यात सांगतो. यमामध्ये सुद्धा 5 उपविभाग आहेत. त्या यम करणे याचा अर्थ अहिंसा पहिला यम आहे. दुसरा यम सत्य आहे. तिसरा यम अस्तेय आहे. चौथा यम ब्रह्मचार्य आहे. अशा प्रकारे या 4 यमाच्या माध्यमातून, आणि 5वा यम म्हणजे अपरिग्रह आहे. अशा प्रकारे या 5 यमाच्या माध्यमातून एक यम तयार झाला. म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचार्य आणि अपरिग्रह. याचा अर्थ आम्ही यम साधना केली, यमयोग केला. आता हा यमयोग कसा करायचा आहे, काया, वाचा आणि मन. परत आहे का, कायेने म्हणजे शरीराने,
वाचेने म्हणजे वाणीने आणि मने म्हणजे मनाने, काया वाचा आणि मनाने आम्हाला अहिंसा करायची आहे. आता अहिंसा करणे म्हणजे कोणाला दुःख न देणे. अहिंसा करणे म्हणजे नुसती हत्या करणे, हिंसा करणे म्हणजे नुसती हत्या करणे, आणि अहिंसा करणे म्हणजे हत्या न करणे एवढा अर्थ नाही घेता येणार. यम या शब्दाच्या मध्ये मनाला सुद्धा कोणाच्या मारायचं नाही, याचा अर्थ मनाच्या बाबतीत आपण अहिंसा वृत्ती धारण करायची. अशी कथा सांगतात, आमच्या दादांनी सांगितली आहे. परमपूज्य सुनील दादा चिंचोळकर महाराजांनी त्यांच्या प्रवचनात ती कथा सांगितली आहे. महात्माजी म्हणजे महात्मा गांधी आणि रवींद्रनाथजी टागोर हे दोघं मित्रच होते. सायंकाळी फिरायचे. फिरायला जात असताना महात्माजींनी वेळेवर यावं, कारण वेळेचं जे बंधन आहे त्याला वेळेचं बंधन जे पाळणारे होते महात्मा गांधींचा नंबर 1 होता. वेळ झाल्यानंतर ते कुठे थांबत नव्हते. महात्माजी आले, टागोरांना घरातून बाहेर निघायला वेळ लागला. तेव्हा टागोरजी, त्यांना अशी दाढी होती, ते आरशासमोर उभे होते. जरा आपली दाढी वगैरे व्यवस्थित आहे की नाही, आपले केश वगैरे व्यवस्थित आहेत की नाही, हे जरा आरशात उभारून 2 मिनिटं पाहत होते. ते नीट करत होते. तितक्यात गांधीजींनी परत आवाज दिला की चालायचं आहे ना? हो म्हणे, आलोच. दोघं जण निघाले. त्यावेळेस गांधीजींनी विचारलं की आपण इतक्या वेळ आरशासमोर, इतक्या वेळ लागला तुम्हाला तयार व्हायला? तेव्हा टागोरांचं एक वाक्य फार सुंदर होतं. ते म्हणाले, तुम्ही अहिंसेचे पुजारी आहात, मी पण अहिंसेचा पुजारी आहे. देहाचीच नुसती हिंसा होते असं नाही, मनाची सुद्धा होते. माझ्याकडे पाहून कोणाला जर जर बरं वाटलं नसेल तर मी त्याच्या मनाची हिंसाच केली की नाही. म्हणून त्याला माझ्याकडे पाहून बरं वाटावं म्हणून जरा नीटनेटका होत होतो. अर्थ याचा हा की मनाने सुद्धा कोणाला दुःख होऊ नये याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. टोचून बोलण्याने तर दुःख लोकांना होतेच, ती मनाची हिंसाच आहे. पण इतरांच्या मनाला आनंद मिळेल अशा प्रकारे बोलणे, वागणे, राहणे या अहिंसेमध्ये मोडते. केवढा व्यापक अर्थ आहे तुम्ही कल्पना करा. अहिंसा परमो धर्म हा, ही आमची संस्कृती सांगते. ती त्यासाठी सांगते, तो यम आहे. दुसऱ्या यमामध्ये सत्य आहे, सत्याचं आचरण करणे. त्या धर्माला सांगितलं होतं. आणि ते सगळे कौरव आणि पांडव एकत्र होते आणि सगळ्यांना त्यांनी सांगितले, गुरुजींनी, की तुम्हाला सगळ्यांना एक पाठ देतो, म्हणजे स्वाध्याय देतो. तो स्वाध्याय पूर्ण करून तुम्ही उद्या वर्गात यायचं. आता गुरुजींनी कोणता स्वाध्याय दिला? त्यांनी पहिलं वचन दिलं, सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान मा प्रमदहा. सगळे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी वर्गात आले. गुरुजींनी प्रश्न विचारला मुलांना, मुलांनो, काल सांगितलेला पाठ सगळ्यांनी पूर्ण केला का? सगळे विद्यार्थी म्हणाले, गुरुजी आमचा झाला, आमचा झाला, आमचा झाला. एकेकाला विचारलं, सांग काल काय मी शिकवलं? त्यांनी सांगितलं, सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान मा प्रमदहा. पण धर्म मात्र उभा राहिला नाही. धर्माने सांगितलं की माझा अजून पाठ झाला नाही, माझा स्वाध्याय पूर्ण झाला नाही. गुरुजी म्हणाले की अरे तुझा का झाला नाही? तो म्हणाले, गुरुजी मला 7-8 दिवस कमीत कमी वेळ द्या.
त्यानंतर माझा अभ्यास पूर्ण होईल. 8 दिवसानंतर गुरुजींनी त्याला विचारलं, युधिष्ठिराला, अभ्यास झाला का? त्यावेळेस त्यांनी होकारार्थी मान डोलावली आणि त्यांनी सांगितलं, मला इतका वेळ का लागला? कारण सत्यम वद या शब्दामध्ये सत्य बोलणे हे आम्ही आमच्या मनाला 24 तास सांगता आलं पाहिजे की मला सत्य बोलायचं आहे, असत्याची बाजू घ्यायची नाही आहे. आणि माझ्या मुखातून विनोदाच्या माध्यमातून, हास्याच्या माध्यमातून, गमतीच्या माध्यमातून कोणत्या तरी कारणाने कधीतरी असत्य बाहेर पडू शकते. म्हणून कोणत्याही अवस्थेत आमच्या मुखातून असत्य बाहेर पडू नये. आमच्या वाणीला असत्याची सवय होऊ नये किंवा असत्याचा त्या वाणीला किंवा जिभेला स्पर्शही होऊ नये याची काळजी घेणे. याचा अर्थ सत्यम वद. वद म्हणजे बोल, खरं बोल. धर्ममचर आणि स्वाध्यायान मा प्रमदहा म्हणजे माझ्या स्वाध्यायात मी कधीही खंड पडू देणार नाही. मा म्हणजे नाही. माझ्या स्वाध्यायात कधी खंड पडणार नाही. मी कायम अभ्यास करत राहील. म्हणून अहिंसा, सत्य, अस्तेय याचा अर्थ कोणाची वस्तू मी घेणार नाही. न विचारता तर घेणारच नाही. त्याला म्हटलंय चोरी न करणे, अस्तेय. आणि ब्रह्मचार्याचं पालन करेल ते सुद्धा काया वाचा मनाने. अनेक लोक शरीराने पवित्र राहतात, मनाच्या बाबतीत ज्यांनी त्यांनी आपापला समजावं. मन किती शुद्ध आहे आणि आपला संस्कार शरीराचा नाही आहे. अध्यात्म हा शरीरावर करण्याचा संस्कार नाही आहे. अध्यात्माच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं मन तयार होणे गरजेचे आहे. मन तयार झालं की शरीराकडनं प्रमाद घडतच नाही. शरीराकडनं प्रमाद घडत नाही. म्हणून मन मात्र ते चंचल असल्यामुळे शरीराला ते थांबवून ठेवते, पण मनाने मात्र प्रमाद करत राहते. आपण कुणाला वाणीने नाव ठेवणार नाही, पण मनामध्ये त्याच्याबद्दल काही खतपतत असते, काहीतरी खदगदत असते आणि तो त्याला काहीतरी बोलण्यासाठी ते मनातल्या मनातच काहीतरी त्याला उत्तर तो देऊन टाकतो. समर्थ म्हणतात आहे की ब्रह्मचारी या शब्दामध्ये कायेने असला पाहिजे, वाणीने असला पाहिजे आणि मनाने सुद्धा असला पाहिजे. काया वाचा मनोभावे. म्हणून अपरिग्रह याचा अर्थ कुठल्याही वस्तूचा संग्रह न करणे, गरजेच्या पलीकडे संग्रह करणे याचा अर्थ पैशाचा अपव्यय करणे आहे. अनुभव घ्या तुम्ही. या जगामध्ये आमच्या घरात आम्ही आणलेल्या वस्तू, त्या वस्तूपैकी माझ्या खरंच उपयोगाच्या किती आहेत आणि मला आवडली म्हणून आणलेल्या किती आहेत. वर्षभरामध्ये ज्या वस्तूला मी कधी स्पर्शही करत नाही, ती वर्षाच्या शेवटी लक्षात ठेवावी की ही आपल्या घरात काही कामाची नसलेली वस्तू आहे. म्हणून अशा गोष्टी संग्रह केला पाहिजे की ज्याचा आम्हाला उपयोग आहे. ज्याप्रमाणे आमच्या मोबाईलमध्ये असलेले जे नको असलेले मेसेज आम्ही डिलीट करून टाकतो, त्याचा संग्रह करत नाही. का करत नाही? कारण आमचा मोबाईल हँग होतो. त्याप्रमाणे आमच्या संसारात सुद्धा अशा काही गोष्टींचा संग्रह करून ठेवलेला आहे. त्याला अपरिग्रह म्हटलेलं आहे. त्या संग्रहामुळे आम्हाला पाहिजे त्या गोष्टी ठेवता येत नाहीये. म्हणून ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्यांना ती गोष्ट देऊन टाका. आपलं कपाट रिकामं करा. तिथे 4 ग्रंथ ठेवा आणि त्या ग्रंथाचं वाचन नियमाने करा. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे यम सुद्धा एक कशाने कळेल? तो यम कळण्यासाठी सुद्धा श्रवणाची गरज आहे. दुसरा नियम, अष्टयोग आपण जर विचार केले, प्रत्येकावर आपल्याला एक एक दिवस बोलता येईल, पण आपल्या जो ग्रंथाचा आपल्यासमोर प्रयोजन असल्यामुळे, ग्रंथावर निरूपण असल्यामुळे आपण शास्त्रामध्ये इतकं आपल्याला जाता येणार नाही. पण
ओघवतं का असना, तुम्हाला माहीत असावं किंवा आपल्या कानावर पडावं किंवा त्याचं परत चिंतन व्हावं, ज्यांना माहीत आहे त्याचं परत चिंतन व्हावं, या दृष्टीने आपण श्रवण करूया. नियम यामध्ये शौच, ती शरीराची आणि मनाची. त्यानंतर संतोष, तप आणि स्वाध्याय, या गोष्टी नियमामध्ये येतात, नियमाने केलं पाहिजे. त्यानंतर आसन, आसन म्हणजे बसण्याची पद्धत, ज्याला आम्ही योगासन म्हणतो. योग आणि पुढे आसन लावलाय. आसन म्हणजे बसण्याची पद्धत, म्हणजे ज्याप्रमाणे आम्हाला बसायला पाहिजे त्या पद्धतीने बसणे, इथे आसन अभिप्रेत आहे. पुढे प्राणायाम, इथे श्वसनावर त्याचा आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत, ते प्राणायाम आपल्याला करता आले पाहिजे. मनाची चंचलता प्राणायामाच्या माध्यमातून कमी केल्या जात असते. श्वसनाची गती कमी होणे, स्वतःच्या कंट्रोलने कमी करणे, प्राणायामाचा भाग आहे. श्वसनाची गती जर वाढली, श्वास जर भराभर घ्यायचं काम पडत असेल, तर त्यामुळे आपल्याला विकार उत्पन्न होतात आणि श्वास जितका शांत होईल तितका मनुष्य निर्विकारी होतो, निर्विचारी सुद्धा होतो. म्हणून समर्थ इथे प्राणायामाचं महत्व सांगतात आहे. प्राणायाम नंतर प्रत्याहार, चित्ताच्या स्वरूपाचे अनुसंधान साधणे, हे प्रत्याहाराचं लक्षण आहे. त्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, अशा प्रकारे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अशा प्रकारचे 8 योग आहेत. प्रत्येकाचा स्वतंत्र अभ्यास आहे. कधी कळायचा तो? श्रवणाशिवाय कळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, योग तीर्थाटणे श्रवणे विण न कळती. श्रवणाशिवाय नाही कळणार. नाना विद्या पिंड ज्ञान, नाना विद्या आहे, आपल्या शरीराचं ज्ञान आहे. पिंड म्हणजे शरीर. नाना तत्वांचे शोधन, नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे विण न कळे श्रीराम. श्रवणाशिवाय नाही कळणार. आम्हाला पिंडज्ञान कळणार नाही, तत्वज्ञान कळणार नाही, ब्रह्मज्ञान कळणार नाही. श्रवणाशिवाय काय कळणार आहे? तुम्ही असं कल्पना करा की आम्हाला ऐकू येत नाही, तर आपल्याला ज्ञान प्राप्तच होणार नाही. तुम्ही मला डोळ्याच्या माध्यमातून आम्ही प्राप्त करू, पण वाचन कुठे घडते? आणि वाचन हे सुद्धा एका दृष्टीने श्रवण आहे. कारण कोणी लिहिलेलं आहे म्हणजे त्याला बोलायचं नाही आहे वाणीने, तो शब्दाच्या माध्यमातून लिखित स्वरूपात वाणी तिथे तो लिहितो आहे. म्हणून ऐकण्याशिवाय कुठलाही पर्याय माणसाला नाही. ज्ञान प्राप्तीसाठी ऐकणं हे सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे, साधन आहे. 18 भार वनस्पती, एका जळे प्रबळती, एका रसे उत्पत्ती, सकळ जीवांची श्रीराम. एकच वस्तू आहे जी सगळ्यांसाठी आहे. सकळ जीवांशी एक पृथ्वी, सगळे जीव असतील, ते मुंगी असेल, तो हत्ती असेल, तो मनुष्य असेल, तो अजून कुठलाही प्राणी असेल, कुठल्याही प्रकारचा जीव असेल, त्याला पृथ्वी एकच आहे. सकळ जीवांचा एक रवी, सगळ्या जीवांसाठी एकच सूर्य आहे. सकळ जीवा वर्तती, एक वायू श्रीराम. सगळ्यांसाठी वायू एक आहे, म्हणजे सगळ्यांसाठी पृथ्वी एक आहे, सगळ्यांसाठी रवी एकच आहे, सगळ्यांसाठी वाराही एकच आहे. त्याचप्रमाणे सकळ जीवा एक पैस, पैस म्हणजे आकाश, सगळ्या जीवांसाठी एकच आकाश आहे. जयास बोलिजे आकाश, सकळ जीवांचा वास, एक परब्रह्मी श्रीराम. सगळे जीव एका परब्रह्मामध्ये आहे.
किती सांगितले? समर्थ म्हणतात आहे एकच पृथ्वी, एकच रवी, एकच वायू, एकच आकाश आणि एकच परब्रह्म, सगळ्या जीवांचा आश्रयस्थान परब्रह्म एकच आहे. तैसे त्याप्रमाणे तैसे सकल जीवास मिळून, सगळे जीव मिळून सार एकची साधन, सगळ्या जीवांसाठी एक साधन आहे ते हे जाणावे श्रवण प्राणी मात्रासी श्रीराम. सगळ्यांना एकच माध्यम आहे आणि एकच साधन आहे, त्या साधनाचं नाव आहे श्रवण. हे साधन श्रवणाच्या माध्यमातून समाधान प्राप्त होते, म्हणून आम्ही रोज ऐकलं पाहिजे. नाना देश भाषा मते, अनेक देश आहेत, अनेक भाषा आहेत. भूमंडळी असंख्याते, श्रवणा सर्वास श्रवणा परते साधनची नाही श्रीराम. कुठल्याही प्रकारची भाषा असो, कुठल्याही प्रकारचा देश असो, त्या सगळ्या ठिकाणी श्रवणाशिवाय गती नाही. त्यांना ऐकावं लागेल. आम्ही मराठीत ऐकतो, कोणी हिंदीत ऐकेल, कोणी इंग्लिशमध्ये ऐकेल, कोणी उर्दूत ऐकेल, कोणी अजून कोणत्या भाषेत ऐकेल, पण श्रवण आहे. कोणी संस्कृत ऐकेल. शेवटी श्रवण केल्याशिवाय ती भाषा सुद्धा आम्हाला कळणार नाही, ते आकलन होणार नाही. म्हणून समर्थांनी श्रवणाला महत्व दिलं. श्रवणे घडे उपरती, श्रवणाने उपरती होते. बद्धाचे मुमुक्ष होती, मुमुक्षाचे साधन अति नेमची चालती श्रीराम. नेमाने चालण्याचं काम कोण कोण करतात? तर बद्धाचा मनुष्य मुमुक्षु होतो, मुमुक्षाचा मनुष्य साधक होतो, आणि साधकाचा सुद्धा काय होतं? साधकाचे होती सिद्ध, साधकाच्या पुढे अवस्था सिद्ध अवस्था. अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध सकळास ठाऊके श्रीराम. सगळ्यांना माहित आहे चारही प्रकारच्या ज्या अवस्था आहेत, बद्ध असेल, मुमुक्ष असेल, साधक असेल किंवा सिद्ध असेल, यांना आपली पायरी पुढे पुढे नेत असताना त्यांना गरजेचं आहे श्रवण करणे. आणि नुसतं श्रवण करणे गरजेचं नाही, तर ते योग्य व्यक्तीच्या मुखातून श्रवण करणे, योग्य ग्रंथाचं श्रवण करणे, त्यालाच आम्ही गुरुमुख श्रवण असं म्हटलेलं आहे. सद्गुरु वचन त्याला म्हटलेलं आहे, त्याला ब्रह्मवाक्य म्हटलंय, त्यांना शास्त्र प्रमाण म्हटलंय. म्हणून गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती आम्ही ऐकली पाहिजे, तेव्हा माणसाला आत्मप्रचिती प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणतात ठाईचे खळ चंडाळ, तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा श्रीराम. जो दुर्बुद्धी दुरात्मा, तोची होये पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला नवचे श्रीराम. जगामध्ये असलेला कुठलाही दुर्बुद्धी असेल, म्हणजे ज्याला कळत नसेल, त्याला सुद्धा ऐकून ऐकून त्याला कळू लागते. ऐकणे म्हणजे साधना. बुद्धी सुद्धा मंद असेल तर त्या बुद्धीला सुद्धा चमक आणण्याचं काम श्रवण करते. तीर्था व्रतांची फलश्रुती पुढे होणार सांगती, तैसे नवे हाताची हाती सप्रचित श्रवण श्रीराम. एखाद्या तीर्थाचा महिमा आम्ही ऐकतो, पण श्रवणाचा महिमा असा आहे की तीर्थाला जाऊन तीर्थाचं पुण्य प्राप्त होते. श्रवणाच्या बाबतीत तसं नाही आहे. श्रवण ऐकलं की ताबडतोब त्याचा लाभ होतो. नाना रोग नाना व्याधी, अनेक प्रकारच्या व्याधी आहेत, अनेक प्रकारचे रोग आहे. तत्काळ तोडीजे औषधी, तैसे आहे श्रवण सिद्धी अनुभवी जाणती श्रीराम. श्रवणाचा विचार कळे, तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माची आकळे स्वानुभवासी श्रीराम. म्हणून आम्हाला चांगल्या प्रकारे कळावं, यासाठी श्रवण गरजेचं आहे. या नाव जाणावे मनन. कशाला मनन म्हणावं? अर्थालागी सावधान. मनन याला असं म्हणतात. श्रवणाच्या पुढची पायरी मनन आहे. श्रवण मनन निधिध्यास. म्हणून श्रवण म्हणजे ऐकणे आणि मनन याचा अर्थ अर्थाकडे लक्ष देणे, पुन्हा पुन्हा ते ऐकणे. निधिध्यासे समाधान
होत असे श्रीराम. बोलल्याचा अर्थ कळे, जर बोललं की पटकन अर्थ कळतो. तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी ओळे, निसंदेहता श्रीराम. आपल्याला निसंदेहता प्राप्त करण्यासाठी कुठली शंका ठेवायची नसेल तर श्रवण केलं पाहिजे. काल परवाच्या प्रवचनामध्ये मी बोललो होतो, परत पुनरुच्चार करतो. आपल्याला सांगणं आहे, आपल्याला कळलं नाही तर विचारलं पाहिजे. विचारल्याने काही नासत नाही. विचारल्याने मनुष्य लहान होत नाही. उलट तुमच्या विचारण्यामुळे अनेकांचे जे प्रश्न असतील ते सुद्धा मनातले प्रश्न दूर होतात. वर्गात एखादा विद्यार्थी गुरुजींना प्रश्न विचारतो तेव्हा कदाचित त्या विद्यार्थ्याला येत असेल आणि त्यांनी प्रश्न विचारला तरी गुरुजी त्याला येत नाही असं समजून सगळ्यांना सांगतात आणि सगळ्यांना त्याचा लाभ होतो. म्हणून आपल्या शंका, आपण ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, आपल्या मनात जर काही असतील तर प्रामाणिकपणे विचारावं. समर्थांनी दासबोधात सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. श्री समर्थ सांगतात आहे, बोलल्याचा अर्थ कळे, तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी ओळे, निसंदेहता श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारे श्रवणाचा महिमा समर्थ सांगतात आहे. आपल्याला राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. अतिशय सुंदर भाग दिलेला आहे. साधकाने साधना करताना श्रवण साधना ही पहिली साधना आहे आणि ती साधना कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्याला करता येते. ती श्रवण साधना उपासना म्हणून आम्ही करावी. त्या साधनेच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान प्राप्त होईल, ज्ञानाचा आनंद होईल आणि ज्ञानाच्या आनंदातून आम्हाला मुक्तता मिळेल. ज्ञानामुळे आनंद प्राप्त होईल आणि ज्ञानप्राप्तीमुळे आपण जे संसाराला बद्ध झालो आहोत त्यातून आम्हाला मुक्तता मिळेल. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा इथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.